नमस्कार, शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। मार्केटमधील असंख्य हेअर ऑइलचा आपल्याला लागत नाही मेळ, तेव्हा मी म्हटलं चला घरीच बनवूया मस्त असं अगदी छान आदिवासी तेल। त्यासाठी इथं वडाच्या पारंब्या आणल्या, त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतले। 1 चमचा मेथीदाणे घेतले, 1 चमचा काळे तीळ, 1 चमचा कलोंजी घेतली। कलोंजी म्हणजे कांद्याचं बी। हे कुठेही आपल्याला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळू शकतं। त्यानंतर 5 पाकळ्याची लाल जास्वंदाची फुले घेतली, ही 8-10 फुले आहेत। त्यानंतर आता सध्या मार्केटमध्ये फ्रेश असे आवळे मिळतात, त्यामुळे 2-3 आवळे मी छान असे चिरून घेतले आणि भरपूर अशी कढीपत्त्याची पानं घेतली। आवळे जर नसतील तर त्याऐवजी तुम्ही आवळा पावडरही वापरू शकता। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत, मात्र वाटताना यामध्ये पाणी टाकायचं नाहीये। जितकं आपल्याला शक्य आहे तितकं आपल्याला पाणी न टाकता हे छान असं बारीक वाटून घ्यायचं। आता एका लोखंडी कढईमध्ये इथे मी 250 ml खोबरेचं तेल घेतलेलं आहे। अगदी छान प्युअर असं खोबरे तेल घेतलं। त्यानंतर त्यामध्ये वाटलेलं मिश्रण टाकलं आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला छान चुरचुरीत होईपर्यंत या तेलावरती परतत राहायचं आहे। म्हणजे या मिश्रणामधले सगळे घटक आहेत हे तेलामध्ये ॲब्सॉर्ब होतात किंवा उतरले जातात आणि यामधला जो पाण्याचा अंश आहे तो सर्वतः निघून जावा इथपर्यंत आपल्याला हे मिश्रण या तेलावरती परतत राहायचं आहे। मात्र परतताना खूप हाय फ्लेम करायची नाहीये, अगदी लो फ्लेमवरती आपल्याला एक 15-20 मिनिटं लागतील इतपत हे आपल्याला छान असं मिश्रण या तेलावरती परतत राहायचं आहे। तुम्ही पाहू शकता, सुरुवातीला मी तेलाचा रंग का दाखवला तर नंतरही तुम्हाला कळू शकतं की तेलाचा रंग किती छान असा बदलला जातो। आता 15-20 मिनिटं छान मंद आचेवरती मी हे शिजत ठेवलं होतं। अगदी छान यातले सर्व घटक छान असे शिजले किंवा छान यात तळले गेलेले आहेत। यातला सगळा अंश तेलामध्ये उतरलेला आहे। तेलाचा रंग अगदी छान हा हिरवागार किंवा असा छान बदललेला आहे आणि यातला पाण्याचा अंशही पूर्णतः निघून गेलेला आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे जे तेलाचं मिश्रण आहे हे असंच या कढईमध्ये आपल्याला 1 दिवस मुरत ठेवायचं आहे। म्हणजे हे तेल छान मुरलं जातं आणि दुसऱ्या दिवशीपासून आपण हे तेल वापरासाठी घेऊ शकतो। आता दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता हे जे मिश्रण आहे ते घट्टसर झालेलं आहे, कारण सध्या हिवाळा आहे त्यामुळे हे तेल थोडंसं आळलं जातं। थोडंसं पुन्हा कोमटसर करायचं आणि अशा पद्धतीने पातळसर कपडा घेऊन त्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकायचं आणि कपड्याच्या साहाय्याने आपल्याला हे जे तेल आहे ते छान असं गाळून घ्यायचं आहे। अगदी नॅचरल पद्धतीने तयार होणारं, कोणतीही भेसळ नसलेलं मस्त अगदी छान आपल्या केसांना उपयुक्त असणारं हेअर ऑइल आपण घरच्या घरी नक्की बनवून ठेवू शकतो। हे जे तेल आहे ते केस धुण्याच्या आदल्या दिवशी केसांच्या मुळांना या तेलानं छान मसाज केली तर याचा केसांवरती नक्कीच छान असा इफेक्ट होईल असं मला वाटतं। त्यामुळे हे तेल तुम्ही नक्की करून बघा। बाहेरून विकतचं तेल खूप महागडं असतं, ते आणण्यापेक्षा कितीतरी चांगल्या पटीचं आणि प्युअर असं हेअर ऑइल आपण घरच्या घरी बनवून ठेवू शकतो। त्यामुळे नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान मस्त व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा।